स्टंटमॅन अर्थातच लालायला आपण पाहिलं, ज्याने मात्र बॉलिवूड मराठी सिनेमा यामध्ये कित्येक वेळेस ते स्टंट केलेले आहेत आणि सर्वांचा चाहता म्हणून मी म्हटलं की वन ऑफ द फिटेस्ट अँड फायनेस्ट क्रिकेटर. परंतु क्रिकेट हा खेळ फार महत्वाचा आहे. आलिया स्पोर्ट्स 11 संघाने टॉस जिंकलाय. प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि जिथे टीम भावेश 11 संघाला 5 रन केलं गेले बॅटिंग करण्याकरिता. नेक्स्ट मॅच मध्ये आपण पाहू शकाल की आणखी काही सुपरस्टार या मैदानावर पोहोचणार आहेत आणि आपल्या चाहत्यांना पाहण्याकरिता तमाम क्रीडा रसिक या मैदानावर पुन्हा एकदा येणार आहेत. ऐवालवादेवी क्रीडांगण नाप्पा मैदान नवजीवन आणि तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमानं. दोन्ही संघांचे 12th मॅन लक्षात असू द्या, कंपल्सरी तुम्हाला यायचं आहे. 12th मॅन समालोचक कक्षामध्ये आपण पाठवून द्या. पहिल्या षटक हाताळण्याकरिता देवा पांडे यांना आपण पाहत आहे. काय अप्रतिम दिवस कालच्या दिवसाकडे आपण पाहिला. एक संघातनं हाताला इंजरी जरूर आहे, परंतु मी म्हणतो की जिद्द चिकाटी याकरिता प्रामुख्याने आपल्या खेळाडूंची ओळख आहे आणि या चिकाटीकरिता क्रिकेटचा हा खेळ प्रामुख्याने पाहायला मिळाला आहे. दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा. या अगोदर आपण संतोष चव्हाण यांचा आवाज जरूर ऐकलात. प्रत्येकाला आम्ही विनंती करतो की बाईक्स मैदानाच्या आतमधनं घेऊन जाऊन येऊ नका. आपण बाईक्स पार्किंग झोन मध्येच पार्क करा. सुरुवात या मॅचला आज 2 कॅमेरा समवेत ही स्पर्धा कव्हर होत असताना 2 सलामीवीर मैदानावर आपण पाहताय. जय आणि तदनंतर किरण अशी सलामीची जोडी टीम भावेश 11 या संघाकडनं, तर आलिया स्पोर्ट्स 11 हा संघ आपण पाहताय मैदानावर क्षेत्ररक्षण करण्याकरिता. स्वतः जयसर यस्टनच्या मागे क्षेत्ररक्षण सजून असताना आपल्याला पाहायला मिळतात. बॅकवर्ड ऑफ स्कोर लाईक मिड विकेट वाईडिश काउ कॉर्नर लॉंग ऑफ लॉंग ऑन एक्स्ट्रा कव्हर पॉइंट. एक क्षेत्ररक्षक हलकासा गली रिजन थर्डमॅन मध्ये आपण पाहताय जिथून सजवला जातोय. दोन्ही संघांना देऊया आपण शुभेच्छा. 5 षटकांचा सामना आणि पहिला चेंडू फेस करेल जय. स्ट्रायकरला पार्टनर आणि गोलंदाजी मार्कवर देवा पांडे. पहिला चेंडू स्कोर ऑफ द विकेट सजवला. अप्रतिम पद्धतीचं टायमिंग. निघून जाईल चेंडू बॅकवर्ड ऑफ पॉइंट सीमारेषा पार आणि जयच्या बॅट मधनं पहिला स्ट्रोक म्हणावं लागेल. जय हो. षटकार 6. इनसाइड आउट खेळला आणि काय कनेक्शन जुळलं. काय बाकली पहा प्रतिम. 6 धाब्याने या डावेला झालेली सुरुवात षटकारामध्ये परावर्तित. सरळ बॅटचा उपयोग केला जाईल. स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच हीच तर ओळख आहे ओपन गटातनं प्रत्येक खेळाडूची क्षमता आणि ज्या क्षमतेचं प्रदर्शन गुणवत्ता ठासून भरलेल्या अप्रतिम बॅक टू बॅक 2 इन अ रो. जयच्या बॅटमधनं ही कडक सुरुवात. 6 या 6च्या मदतीने धावसंख्या जी जाऊन पोहोचेल 12 अंकांवर. पहिला चेंडू आपण स्कोर ऑफ द विकेट पाहिला तर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. अप्रतिम बॅकली देवा पांडे आपल्या षटकात येईल. पुढील बॉल गती पुन्हा एकदा कमी करणे ही ओळखली. सलगचा 3रा देवा पांडेच्या आगे चढवलेले प्रतिहल्ले. बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक 3 इन अ रो. काय सुरुवात आहे. बेधडकपणे ही सुरुवात पाहायला मिळते. प्रत्येक चेंडूकडे हे व्हेरिएशन आणि हे धैर्य दाखवलं होतं गोलंदाजाला देखील, परंतु फलंदाज रेडी आहेत म्हणून मी म्हटलं की जयने त्याच पद्धतीची सुरुवात केली. जय हो. अप्रतिम पहिला फटका आपण पाहिला बॅकवर्ड ऑफ पॉइंट मध्ये. दुसरा पण पाहिला खोदून काढला जो अगदी लॉंग ऑफ मध्ये आणि हा थोडासा हलकासा वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये सजवला गेला. तिन्ही फटक्यांमध्ये काय टायमिंग होता. अप्रतिम टायमिंग विथ कनेक्शन, कनेक्शन विथ टॅलेंट या दोन्ही गोष्टींची सांगत आपल्याला पाहायला मिळते. 18 या अंकांवर धावफलक. 3 चेंडूंचा खेळ इथून समाप्त झालाय. या षटकातील पुढील बॉल कोलवर लाईन जरूर आहे. थोडासा पाय पकडण्याचा प्रयत्न जरूर झाला. जेव्हा फलंदाज हवी होतात ना तेव्हा गोलंदाजाकडे एक ब्रह्मास्त्र असतं आणि ते हा यॉर्कर आणि त्यावर थोडासा कुठेतरी अवलंब केला गेला आणि इथून योग्य त्या पद्धतीने एक सिंगल धाव येते. जे प्रेक्षक राजे बाउंड्री लाईनच्या आतमध्ये बसल्यात आणि जी बाईक आहे ती थोडीशी बाहेर घ्या. सिंगल येते. सिंगलच्या मदतीने 19 धावा. चांगला स्ट्रोक जरूर आहे. यावेळेस किरणच्या बॅटमधनं फटका निघून जाईल. बॅकवर्ड ऑफ स्कोर लाईक क्षेत्रामध्ये सीमारेषा पार.
मिळतील यावेळेस सरळ धावा 6 षटकार. थोडासा पुन्हा एकदा पाय पकडण्याचा प्रयत्न परंतु यावेळेस रेडी होते. फ्लिक केलं या चेंडूला आणि धावा फिक्स केला 6च्या रूपाने आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 25 या अंकांवर. जी स्कूटी आहे झाडाजवळ जी स्कूटी आहे ती त्या पलीकडे घ्या आणि जे प्रेक्षक राजे बसलेत ते देखील त्या पलीकडे जाऊन बसायचं आहे आणि घराजवळ जे प्रेक्षक बसलेत त्यांनी देखील उठायचं आहे तिथून मागे हटा. 25 या अंकांवर धावफलक. आपल्या षटकातील पुढील बॉल समोरच्या दिशेने परावर्तित केला जाईल. काय बॉटम अँड अप्रतिम इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स. पहिल्या षटकामध्ये म्हणावं लागेल टीम भावेश 11 या संघाने मेला लुटला. डेफिनेटली 31 धावेंचं महागड षटक ज्यात देवा पांडेने कालच्या दिवसामध्ये छाप उमटवलं होती. इकॉनॉमी फक्त आणि फक्त 10 प्रत्येक मॅच मध्ये. आज ओपन गटातनं कुठेतरी आपण म्हणू शकाल थोडासा कुठेतरी खडपूर समाचार जरूर घेतला गेलाय. 31 या अंकांवर धाव संख्या जाऊन पोचले आणि काय सुरुवात आहे. सुरुवातीमध्ये सलग 3 षटकार जयच्या बॅटमधून स्ट्राईक जशी रोटेट झाली. किरणने देखील आपल्या बुंद्यातील सर्वोत्तम खेळ जो दाखवलाय चेंडू हवाय त्याची पूर्तता करा. 31 या अंकांवर धावफलक जैतून अधोरेखित आहे. 31 ऐवालवादेवी क्रीडांगण नवजीवन अप्पा मैदान. नेहमीच प्रत्येक स्पर्धेकरिता जो हातभार लागतो आणि पुढाकार नेहमीच भरभक्कम खंबीर नेतृत्व राहुल आत्मारामची घरात बाईंचं देखील तितकंच धन्यवाद. या स्पर्धेच्या माध्यमानं सुरुवात चांगली झाली. जवळजवळ ही पहिलीच मॅच आहे आणि हाच ओपन गटातील क्रिकेट आहे. 11,000 व्ह्युअर्स पहिल्याच मॅच मध्ये पाहायला मिळाले. अप्रतिम येतो ट्रेलर आहे. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. थोड्याच वेळामध्ये बाहुबली ऑफ टेनिस क्रिकेट सुमित ढेकलेचं देखील शुभागमन होणार आहे. वारेटचा स्टार खेळाडू प्रथमेश ठाकरे गुड्ड्या त्यांचं देखील शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि या स्पर्धेची रंगत ही तितकीच. पहिलीच मॅच 10,000च्या वरती व्ह्यूज. काय अप्रतिम. 31 अंकांवर धावफलक. डॉट बॉल आलाय आणि सुरुवात महत्वाची माफ करा या षटकाची सुरुवात होते. दुसरं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज. टप्पा थोडीशी लेन पहा ॲक्युरसीने हाताळली गेली. सरळ चेंडू असत्यांच्या मागे निर्धाव चेंडूची सांगतेतून पाहायला मिळते. जतीन या गोलंदाजाला या दुसऱ्या षटकाकडे आणलं गेले. टप्पा पडल्यानंतर हलकीशी लेन सरळ निघून गेली यस्त्यांच्या मागे. निर्धाव चेंडूची सांगता डॉट बॉल. खोलवर लेंथ अपिश खेळला जातोय. चेंडूची हाताळणी जोपर्यंत केली जाईल एक सिंगल धाव ही जरूर स्कोर कार्डवर पाहायला मिळते आणि या सिंगलच्या मदतीने या सिंगलच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचते 32 या अंकांवर. 32 धावा या स्कोर कार्डवर लागल्या जातात. थोडीशी लेंथ हळूवारपणे आतमध्ये जरूर आले आणि द फिंगर इज गॉन अप. विकेटचं झालेलं पद्धत क्वचितच अपील केली होती आणि ती फक्त आणि फक्त गोलंदाजाने. बाकीच्या अगदी खेळाडूंनी ती अपील केली नाही परंतु यस्टांच्या मधोमध सापडले गेले. जरूर पाहिले ऍब्सोल्युटली फ्रॉम बरोबर अगदी मिडल स्टंपवर हा चेंडू स्पर्श झाला असता आणि तो लेग बिफोर विकेट. पहिला धक्का बसेल टीम भावेश 11 या संघाला. किरणचा खेळ यावेळेस झालाय समाप्त. फर्स्ट विकेट डाऊन एअर गॉन. धावा स्कोर कार्डवर अधोरेखित आहेत. अप्रतिम पद्धतीने सुरुवात किरणच्या माध्यमानं जरूर पाहायला मिळाली परंतु यावेळेस बाद व्हावं लागतंय. आपले फलंदाज आता मैदानावर सलमान दाखल झालेत. अतिशय चांगलं क्रिकेट मागील 3 दिवसांपासून आपण पाहिलं. पहिला दिवस अंडर 25 ओपन गटातनं जो प्रामुख्याने पाहायला मिळाला आणि काय दर्जेदार खेळ व्हाईट ईगल या संघाकडे आपण पाहिला. दुसऱ्या दिवसाकडे नवोदित एक गाव एक संघ अप्रतिम पद्धतीने अगदी पुनरागमन या संघाचं देखील माज 11 वालिव. कालच्या दिवसातनं टीम संतोष भवन
सॉफ्टहँड खेळला, हलक्याशा हाताने स्टिअर केलं जातं. एक चांगल्या खेळाडूची हीच निशाणी आहे की आल्या मोठ्या स्ट्रोक करिता न जाणं, पहिली धाव ही बॅटमधनं घेणं आणि जिथून पहिली धाव घेतल्यानंतर तुमचा कॉन्फिडन्स देखील वाढला जातो. अंतिम मार्क झाले सलमान. एक सिंगलच्या मदतीने धावसंख्या 33 या अंकांवर 1.4 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. आपल्या षटकातील पुढील बॉल, चांगला स्ट्रोक आहे. स्कोर ऑफ द विकेट सजवला, लॉफ्ट केलं या चेंडूला. लॉफ्टेड षटकार, थ्रू दी कव्हर म्हणावं लागेल की क्रिकेटमधील सर्वोत्तम आणि अति सुंदर फटका. एक मुंबईची मरीन लाईन क्रिकेटमधील कव्हर ड्राईव्ह सर्वाधिक सुंदर हा लॉफ्टेड षटकार आहे, थ्रू दी कव्हर. आणि या 6च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल 39 या अंकांवर. गुड शॉट बाय जय. 7 चेंडूगडी 26 धाब्यांवर खेळतायत आणि धावसंख्या 39. पुढा प्रहार तर करायचा होता, यावेळेस हलकीशी स्विंग आणि बीट होत असताना हे षटक जतीनचं अॅक्युरेट राहिलं. 8 धाब्यांचं फक्त आणि फक्त हे षटक जे पाहायला मिळतंय. एक गडी बाद करण्यामध्ये यश जरूर मिळालं, ज्यामध्ये किरणची विकेट. परंतु जय आतापर्यंत ज्या पद्धतीने खेळतोय ना, वाखडण्याजोगे. 4 षटकार आतापर्यंत त्याच्या बॅटमध्ये आल्या, ज्यामध्ये पहिला षटकार जो आपण पाहिला की बाकडो पॉइंट मध्ये थ्रू दी कव्हर्स, तदनंतर लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये आतापर्यंत त्याच्या बॅटमध्ये आलेले स्ट्रोक. 39 या अंकांवर धावफलक जदोरीकीत आहे. तारे सितारे आज या मैदानावर पुन्हा एकदा खेळताना पाहायला मिळणार आहेत आणि एक चांगलं क्रिकेट आमच्या लाडक्या प्रेक्षकांना ते देखील पाहायला मिळणार आहे. आणि मल्हार स्पोर्ट्सवर देखील बरेचसे श्रोतेगण ज्याच्या दिवसाकडे पाहायला मिळतात आणि एक चांगल्या पद्धतीचं क्रिकेट हे निश्चित स्वरूपाने पाहायला मिळणार आहे. जयची बॅटिंग लयबद्ध आहे. 8 चेंडूकडे 26 धाब्यांवर तो खेळतोय. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धाबा कालच्या दिवसामध्ये आपण पाहिल्या टीम घोडदेव संघाकडनं 84 धाबा ज्या तब्बली एका मॅच मध्ये लागल्या गेल्या होत्या 4 षटकांमध्ये. बागपुटला जाऊन सरळ बॅटचा उपयोग केला गेलाय. वेट परिपूर्ण ट्रान्सफर अप्रतिम पद्धतीने सलमानच्या बातमधनं हा प्रहार आणि चेंडू निघून जाईल वाईडिश. कावकरनं सीमारेषा पार. बहुजन विकास आघाडी चषक षटकार 6. काय फटका सजवला गेला, अप्रतिम. बागपुटला रेडी होते आणि वेट परिपूर्ण आपण पाहता मागच्या पायावर आणि हँड आय कॉर्डिनेशन अप्रतिम पाहायला मिळाला. सलमानच्या बॅटमधनं दुसरा चेंडू फेज होत असताना षटकार आलाय. बशीरच्या अगेन्स्ट पहिल्या चेंडूवर 6. सरबॅटचा उपयोग तो केला जातोय. फटका हवेमध्ये, त्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण झालं रोशनच्या माध्यमानं. जोपर्यंत चेंडूला उचलून फेकी केली जाते, सिंगलला डबल धाबेमध्ये परावर्तित केलं जाईल. या 2 धाबा मिळणारे जरूर आणि या दुहेच्या मदतीने धावसंख्या जी जाऊन पोहोचेल 47 या अंकांवर. 47 धाबा स्कोर कार्डवर लागल्या जातात. चांगल्या पद्धतीचा खेळ जेथून पाहायला मिळतोय टीम भावेश शिलवणी या संघाकडनं. प्रत्येक फलंदाजाने षटकारानेच खातं ओपन केलंय. सॉफ्टहँड केला, हलक्याशा हाताने खेळण्याची मानसिकता डेंजर झोन कडे जरूर आहेत. परंतु कुठेतरी फेकी त्या पद्धतीने आणि क्षमतेने झाले नाही. परंतु एक सिंगल धाव रोखू शकत नाही. या सिंगलच्या मदतीने आणि या सिंगलच्या साह्याने धावसंख्या जी जाऊन पोहोचेल 48 या अंकांवर. 2.3 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झाला आणि 48 धावा या स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ जो अजूनही शिल्लक असेल. 48 या अंकांवर धाव संख्या. चांगल्या गतीने धावा आल्या टीम भावेश शिलवणी या संघाकडनं. बागपुटला जाऊन सरबॅटचा उपयोग केला जाईल. स्टँड अँड डिलिव्हर, जबरदस्त पद्धतीचा कडक प्रहार. चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. जयच्या बॅटमधनं आलेला हा 5वा षटकार आणि काय फटका आहे. जितका बाउन्स झाला आणि काय हँड आय कॉर्डिनेशन अप्रतिम. जबरदस्त पद्धतीने पिक केले या चेंडूला आणि धावा टिक केल्या जातात 6च्या रूपाने आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल एकंदरीत 54 या अंकांवर. 2.4 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. 54 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. सुरेख पद्धतीची फलंदाजी. प्रत्येक मॅच मध्ये आज धावेंचा पाऊस आहे. मागील मॅच मध्ये देखील आपण पाहिलं की जवळजवळ 130 ते 135 धावा ज्या आपण पाहिल्या आणि म्हणूनच आजच्या दिवसाकडे एक धावेंचा हा जो फ्लो आहे ना, तो वाढताना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 54 या अंकांवर धावफलक. एक धक्का जो बसलाय. 2.4 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय.
सप्टाडे खेळला हलक्याशा हाताने सन्मान देण्याचा मानस जो यावेळेस पाहायला मिळतोय. पण चांगल्या गोलंदाजाला आणि चांगल्या लेंथला तुम्हाला तो सन्मान द्यावाच लागेल आणि हेच जयने केले. यावेळेस पाहिलं की चेंडू थोडासा टप्पा पडल्यानंतर आतमध्ये जरूर वळतोय आणि बॅटचं फेस ओपन केलं, सन्मान दिला जातो, डिफेन्स करण्याचा प्रयत्न असा खेळला जातोय. क्षेत्ररक्षक ॲज स्क्वेअरलेगच्या क्षेत्रामध्ये चेंडूची हाताळणी जोपर्यंत केली जाईल सिंगलला डबल धावेमध्ये परावर्तित करण्याचा मानस होता, परंतु एकच धावेवर समाधानी राहावं लागेल. एकेरीच्या मदतीने तिसऱ्या षटकाचा खेळ जो इथून झालाय समाप्त आणि इथून 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले 55 या अंकांवर. अतिशय सुरेख पद्धतीची बॅटिंग पाहायला मिळते, ज्यामध्ये महत्वाचा हातखंडा 11 चेंडूकडे 33 धावा. जयच्या बॅटमधनं सलमान आतापर्यंत 4 चेंडूकडे 10 धाव्यांवर खेळतोय, तर भावेश 11 संघाची धावसंख्या 55 या अंकांवर जाऊन पोहोचलाय. याच गतीने जर धावा येत राहिल्या ना तर धावसंख्याची प्रोजेक्टेड स्कोर दर्शवते जवळजवळ 18.33च्या सरासरीने 100च्या आसपास देखील संघ जाऊ शकतो. काही होऊ शकतं. पहिलं षटक जे जतीनने चांगल्या पद्धतीने हाताळलं होतं आणि लगेचच त्याला कंटिन्यू केलं. या चौथ्या षटकाकडे वैयक्तिक दुसरं आणि संघाकडनं चौथं षटक. मोठा प्यार तर करायचा होता, थोडीशी लिडिंग एज लागल्याने टॉप एज उडाला जात आहे. जोपर्यंत चेंडूला उचलून फेकी केली जाईल सिंगलला डबल धाबेमध्ये परावर्तित केलं जातं. या 2 धावा जरूर मिळणार आहेत आणि या दुहेरीच्या मदतीने आणि या दुहेरीच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचेल 57 या अंकांवर. 57 धावा या स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. 3.1 चेंडूचा खेळ इथून समाप्त झालाय. पहिलं षटक 31 धाब्यांचं होतं. दुसऱ्या षटकाकडे आपण पाहू शकलात 8 धाब्यांचं ते षटक हाताळलं जतीनने. मागच्या षटकामध्ये देखील आपण पाहू शकलात की जवळजवळ 16 धावा खर्च केल्या. या षटकाकडे जतीनला ते कमबॅक पुन्हा एकदा करून द्यावं लागेल. पटका फसेल की काय, झेल घेण्याची नामी संधी आहे आणि हातातनं चेंडू निसटला जरूर. थोडेसे जर एफर्ट दिले असते तर निश्चित स्वरूपाने झेल कन्वर्ट होऊ शकला असता. क्रिकेटमध्ये स्टँडर्ड फार महत्वाचं आहे. स्वतःची फिटनेस ही तितकीच महत्वाची आणि गरजेची आहे. तसे खेळाडू ज्यांनी मात्र आपल्या फिटनेसवर फार जोर दिलाय. बॅट हवी आहे त्याची पूर्तता करा की ग्लोव्ज हवेत. हा चेंडू झाल्यानंतर ग्लोव्स मैदानाच्या दिशेने जाऊ द्या. 58 या अंकांवर धावफलक. 3.2 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. आपल्या षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा गोलंदाज बॅटच्या आतलीकडे लागली जाईल. जय विश्वकर्मा यांनी चांगले प्रयत्न केले. आता स्टॉप केलं जाईल चेंडूला आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाते फक्त आणि फक्त एक सिंगल धावी स्कोर कार्डवर येईल. सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 59 या अंकांवर. उर्वरित अजूनही 3 चेंडूंचा खेळ जो बाकी असेल. धावसंख्या 59 या अंकांवर पाहायला मिळते आणि अजूनही 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी असेल या षटकातील. चांगला खेळ महत्वाचा आहे आणि हा चांगला खेळ तुम्हाला इथून कमबॅक करणं फार महत्वाचं आणि क्रिकेटचा खेळ हा कमबॅक करिताच ओळखला जातो. निश्चित स्वरूपाने सुरुवातीला झालेला मिस्टेक या षटकाकडे जतीन जरूर चांगलं कंट्रोल ठेवत आहे आणि हेच कंट्रोल तुम्हाला क्रिकेटच्या पटलावर महत्वाचं आहे. कंट्रोल तुमच्या वैयक्तिक आयुष्यात फार महत्वाची बाब आणि भूमिका देखील अदा करत असतं. कंट्रोल तुमच्या वैयक्तिक शब्दांवर, कंट्रोल जर तुमच्या खेळावर असेल तर एक डिसिप्लिन हे निश्चित स्वरूपाने तुमच्या खेळाच्या माध्यमानं जरूर पाहायला मिळतं. या षटकाकडे आतापर्यंत 4 धावा दिलेल्या आहेत. धावसंख्या जी जाऊन पोहोचते 59. मोठा प्रहार आणि निघून येईल चेंडू सीमारेषा पार. काय फलंदाजी आहे. जयने सुरुवात षटकारानं केली आणि प्रत्येक षटकाकडे आता त्याच्या बॅटमधनं धावेंचा वेग वाढू लागलाय. स्टँड अँड डिलिव्हर्ड हा स्ट्रोक पुन्हा एकदा आपण पाहू शकाल. लॉंग ऑफला क्लिअर करणारा हे जयची क्षमता आणि हे पोटेन्शियल ठासून भरलंय. वैयक्तिक 42 धाव्यांवर त्याचा खेळ. 65 या अंकांवर धावफलक. पुढील बॉल अक्रॉस द बॅट खेळण्याचा मानस, परंतु यावेळेस नाही. जतीनने देखील कमबॅक केलंय. थोडीशी लेंथ आतमध्ये आल्यानंतर टप्पा थोडासा आतमध्ये वळाला.
आणि सरळ आपण म्हणू शकाल यावेळी यष्टांचा वेध घेणारा हा चेंडू विकेट मिळेल आणि फलंदाजाला बाद व्हावं लागेल. परंतु आपल्या संघाकरिता एक चांगलं कॉन्ट्रीब्युशन, जी सुरुवातीची गरज होती ती बेधडकपणे सुरुवात करून दिली टीम भावेश इलेव्हन या संघाला आणि इथून खेळ समाप्त होईल जय याचा. परंतु जयने 15 चेंडूंमध्ये 42 धावा. आता नव्याने बॅटर ओम पांडे मैदानावर दाखल झाल्यात. 65 या अंकांवर धावफलक. आणखी एक लखलखता तारा सितारा ज्याने रबर क्रिकेटमध्ये स्वतःच्या नावाची ओळख आणि छाप, वन ऑफ दी ग्रेटेस्ट क्रिकेटर रबर ग्वाल मध्ये आपण पाहत आहे, ज्याचं वय वर्ष कमी आहे परंतु मॅन इन फॉर्म जो इथून पाहायला मिळतोय जरूर. विकेट मिळाले, त्या स्थगितीची गरज होती जरूर आणि इथून विकेट मिळत असता नव्याने फलंदाज मैदानावर. रबर क्रिकेटच्या हंगामामध्ये मॅन इन फॉर्म जो पाहायला मिळतोय तोच ओम पांडे मैदानावर दाखल झालाय. स्ट्रॉंग फिनिश करण्याकरिता जरूर त्याला धाडले, परंतु जतीनचं कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीची गोलंदाजी केली अप्रतिम. 3 बॉल आल्या पावली परत. आलेला प्रत्येक नवीन दिवस एक नवीन चॅलेंज आहे आणि या नवीन चॅलेंजला तुम्हाला सामोरं जावंच लागतं. कौतुक तर झालं होतं ओमचं, परंतु आज कुठेतरी मिस्टेक घटित होत असताना डकवर बाद होईल. पहिला चेंडू फेस होत असताना आणि काय चेंडू हाताळला अप्रतिम. लेन थोडीशी राऊंड द विकेटने आतमध्ये जरूर वळाली आणि इथून विकेट मिळत असताना जतीनने मिळवलेला हा जवळजवळ या षटकाकडे दुसरा ब्रेक थ्रू. बॅक टू बॅक, वन ब्रिंग अनदर ब्रिंग. विकेट मिळाले. 65 या अंकांवर 3 धक्के. प्रथमतः फलंदाजी करत असताना टीम भावेश इलेव्हन हा संघ. धावा स्कोर कार्डवर जरूर लागल्या जातात. 4 षटकांचा खेळ जो समाप्त झालाय. ओम पाटीलला परतावं लागते निराश शतबल मनाने. विकेट डाऊन. 3 धक्के. आतापर्यंत जे 3 धक्के बसलेत ना ते जतीननेच मिळवलेत आणि म्हणूनच जतीनचं कौतुक करावं असं वाटते की ज्या पद्धतीने एक एंडी फलंदाजी होत होती आणि ती फलंदाजी कुठेतरी निष्फळ जरूर ठरली होती, परंतु काय जबरदस्त पद्धतीने अटॅकिंग फलंदाजी जयच्या माध्यमानं गोलंदाजांनी थोडंसं निराश जरूर केलं. परंतु जतीनचं कौतुक करावं लागेल. आपल्या 2 षटकांमध्ये त्याने 18 धावा दिल्या आणि 3 महत्वाचे विकेट मिळवले. मोठ्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही जेव्हा खेळता मोठ्या खेळाडूंसमोर तेव्हा तुम्हाला तुमचे मनसुबे हे थोडेसे अधिक भक्कम करावे लागतात आणि म्हणूनच इथून त्या माइंडसेटने जतीनची गोलंदाजी. समोरचे खेळाडू कोण आहे ते मला ठाऊक नाही. माझा सर्वोत्तम खेळ मी माझ्या संघाकरिता करून दाखवेन, म्हणून गेम बनाएगा नेम. आजचा तुमचा खेळ, उद्याच्या दिवसाकडे याच खेळाची मागणी फार मोठ्या प्रमाणात आहे. शेवटचं अंतिम षटक. सलमानच्या अगेन्स्ट पहिला चेंडू फुल टॉस देण्याचा प्रयत्न आणि तो कुठे सोडणार आहे. पहिल्या चेंडूवर फुल टॉस मिळाला आणि फुल टॉस वर झालेला हा फुल टॉल वसूल. निघून जाईल चेंडू बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग. काऊ कॉर्नर, सीमारेषा पार आणि या 6च्या साह्यानं धावसंख्या जी जाऊन पोहोचेल एकंदरीत 71. 71 या अंकांवर. हिमांशूच्या अगेन्स्ट चढवलेला प्रतिहल्ला. बॅक ऑफ द लेंथ हाताळली आणि थोडासा अगदी आपण म्हणू शकाल की फिंगर रोल करून देण्याचा प्रयत्न नव्याने बॅटर मैदानावर. टेनिस क्रिकेटच्या पटलावर अगदी आपण म्हणू शकाल ज्याने कमी वेळेमध्ये एक ख्याती मिळवली तो रवी लिंगाला. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहत आहे. सलमानने चांगली बॅटिंग केली. 6 चेंडूकडे आतापर्यंत 17 धावा त्याच्या बॅटमधून आपण पाहत आहे. 71 या अंकांवर धाव फलक. 4.1 चेंडूंचा खेळ जो समाप्त झालाय. असं खेळला जातोय. चांगला स्ट्रोक आहे. घरंगडे चेंडू निघून येईल डीप मध्ये. जोपर्यंत चेंडूच्या हाताळली होईल खराब पद्धतीचं क्षेत्ररक्षण. आदेश धाबा वाढत चालल्यात आणि ज्यामध्ये दुष्काळामध्ये 13वा महिना. खराब क्षेत्ररक्षणाची सांगता. चेंडू निघून जाईल बॉडी लाईन, सीमारेषा पार आणि या चौकारानं राहुल आत्मारामची घरात बाईंचं देखील शुभ आगमन या फायनल डे मध्ये. अप्रतिम पद्धतीचं हे कनेक्शन जुळलं आणि या 4 धावा मिस्टेकच्या पद्धतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 75. 75 या अंकांवर. मोठा प्रहार सुरू करायचा. फटका हवेमध्ये उभा झालाय.
आणि जोपर्यंत चेंडू लावसून फेकी केली जाईल देवा सिंग येत आहेत. 2 धावा जरूर मिळणार आहेत. राहुल आत्मारामची गरज भाईयांचं शुभागमन बहुजन विकास आघाडी चषकामध्ये करूया त्यांचं सहर्ष स्वागत आणि त्यांना लगेचच आम्ही विनंती करतोय की आपण या मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. 3 चेंडूंचा खेळ आणि याच्यामध्ये आपण पाहत आहे 4 चेंडूंचा खेळ माफ करा जो आतापर्यंत कंप्लीट झाला आणि धावसंख्या जी जवळ जाऊन पोहोचते 77 या अंकांवर आणि अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे या षटकातील. पुढील बॉल खेचून मारायचं होतं ते कनेक्शन जुळू शकलं नाही. एक एंडने रवी लिंगाला जरूर वेट करतायत की स्ट्राइक घ्यायचे परंतु सलमान देखील चांगल्या पद्धतीने खेळतोय. 77 या अंकांवर धावफलक 4.5 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय आणि शेवटचा अंतिम चेंडू या इनिंग मधील ओपन हाफ मधील तारे सिताऱ्याच्या दिवसाकडे तुम्हाला खेळताना पाहायला मिळतात आणि काय क्रिकेट आहे अप्रतिम. 77 धावा स्कोर कडवल्यात. लास्ट बॉल मोठा प्रहार आणि शेवटच्या अंतिम चेंडूवर तगडा कणखर सुरुवात षटकारानं झाली आणि अंजाम देखील षटकारानंच आणि थेट भाईंचं स्वागत मुख्य मंचावर या षटकारानं केलं जात आहे. अप्रतिम काय कनेक्शन आहे. थोडासा बागपुटला रेडी होता आणि तो हॅडॅक कॉर्डिनेशन सलमानने परिपूर्ण म्हणू शकाल की कंट्रोल ठेवलंय आणि मोमेंटम देखील ठेवलंय. पहिल्या इनिंगचा खेळ झालाय समाप्त. 83 अंकांवर धावफलक आणि विजयी होण्याकरिता 84 धावसंख्येचा पाठलाग हा तब्बली करावा लागणार आहे. या मॅचला जिंकण्यासाठी टीम आलिया स्पोर्ट्स 11 या संघाला 83 धावा झाल्यात. 84चा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल हे देखील पाहावे कारण की समोरच्या संघाकडे ताकद आहे. ही ताकद देवा सिंग असेल, रोशन सालकर असेल आणि प्रामुख्याने इथून जे पॅकर्स आज आपल्याला पाहायला मिळतात जे खेळाडू आहेत त्यांच्या माध्यमाने देखील फार मोठी अपेक्षा ही असणार आहे. आजचा दिवस हा तितकाच खास आणि खासम खासच आहे कारण की आम्ही म्हटलं की पहिला मॅचला जवळ 10,000पेक्षा जास्त व्ह्यूज गेले आणि आजचा दिवस हा निश्चित स्वरूपाने एक रेकॉर्ड ब्रेकच असणार आहे. घेऊया तुर्तास हलकासा ब्रेक आणि सेकंड इनिंगचा खेळ लगेचच त्याला सुरुवात होणार आहे आणि जोपर्यंत सेकंड इनिंगला सुरुवात होईल संतोष चव्हाण द व्हॉइस ऑफ व्हॅल्यू त्यांचा आवाज सेकंड इनिंग करीत आपण करा. कुठे जाऊ नका तुम्ही बनून विहाबीर 11 धारावी बहुजन विकास आघाडी चषक 2026 कारण की या स्पर्धेची झलक ही सर्वांमध्ये अलग. स्टे विथ अस. वेलकम बॅक. जबरदस्त आपण एक इनिंग बघितली आहे. कॅमेरामॅन सार्थक जबरदस्त खेळ झालाय. पहिली मॅच देखील आपण अतिशय सुंदररित्या बघितली आणि दुसरी मॅच देखील चांगल्या पद्धतीची होणार यामध्ये शंका नाहीये. आणि त्याचबरोबर या मैदानाकरता ज्यांनी अफाट मेहनत घेतली जाते त्यांच्या माध्यमातून हे मैदान सध्या तर खेळण्याकरता राहिलंय शिल्लक. तेच खऱ्या अर्थाने सारंग मित्रमंडळाचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय आदरणीय राहुलजी घरत साहेब राहुल भाई यांचे आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. नाण्याची आपण एक बाजू बघितली दुसरी बाजू देखील बघणार आहोत आणि पहिल्या डावामध्ये आपण धावा बनताना बघितल्यात. 83 म्हणले तर 84चं आव्हान आहे जिंकण्याकरता. या 84 धावा कशा अंदाजामध्ये चेस केल्या जातील त्याच्यावरती देखील लक्ष ठेवायचे. चला स्पीडअप करा, वेळ फार महत्वाची आहे. आणि त्याचबरोबर याच विभागामधील एक मोठं नाव राहिलंय अक्षरशः संपूर्ण भारतामध्ये ज्या खेळाडूची चर्चा राहिली आहे विश्वनाथ जाधव आपण सध्या त्यांना बघतोय. या स्पर्धेचे शिल्पकार आणि त्याचबरोबर रुपीची जाधव साहेब आणि त्यांची स्पर्धा अप्रतिम दर्जाची स्पर्धा रंगली आहे. गेले 3 दिवस आपण बघितले आणि आजचा या स्पर्धेचा 4था दिवस आहे. विहाबीरा 11 धानीव आयोजित बहुजन विकास आघाडी चषक 2026 आणि या स्पर्धेमध्ये तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. चला ओपनिंग बॅटर जरा घाई करा. सलामी जोडी मैदान दरम्यान त्वरित सुपूर्द करा. 84चं आव्हान आहे.
83 बनले आणि 84 आव्हान कशा अंदाजामध्ये चेस केलं जातील याच्यावरती देखील लक्ष केंद्रित करायचंय. आणि पहिल्या डावामध्ये हायलाइट पॉईंट काय राहिलाय खऱ्या अर्थाने आपण बघितलं तर जयसिंगची जबरदस्त अफलातून लाजवाब बॅटिंग. जयसिंग खऱ्या अर्थाने बघितलं तर मुंबई मधील जो परिसरामध्ये एक उभरता हुआ सितारा ज्याच्या माध्यमातून चांगली बॅटिंग झाली आहे. 42 धावा वैयक्तिक त्याच्या बॅटमध्ये आल्या. आणि खऱ्या अर्थाने 1-2 महिन्यांमध्ये जयसिंग हे नाव आपण बऱ्याच टुर्नामेंटमध्ये ऐकले, बऱ्याच स्पर्धामध्ये आपण ऐकले. आणि त्याचबरोबर किरणने देखील चांगली बॅटिंग केली, 2 षटकार त्यांच्या बॅटमध्ये आले. आणि त्याचबरोबर एक हायलाइट पॉईंट राहिला सलमान ज्यांनी की चांगली बॅटिंग केली होती. सलमानने देखील चांगली बॅटिंग केली, 29 धावा वैयक्तिक त्यांच्या बॅटमध्ये आल्यात. आणि 2 बॅटर्स मैदान दरम्यान दाखल होताना पाहायला मिळतात. एका साईडला देवा सिंग आणि त्याचा साथ देण्याकरता अजित, ही सलामी जोडी तयार झाली आहे. जयने चांगली बॅटिंग केली, नो डाऊट अबाउट इट. आणि मी जू मधनं का आलो, मुंबई परिसरामधनं इथपर्यंत का बोलवलं गेलं होतं त्याचं जिवंत उदाहरण त्यांनी दिलं गेलंय. चांगला खेळ झालाय. 83 बनल्या 84 धावसंख्येचा पाठलाग करायचाय. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षक राजांचं सहर्ष स्वागत करतोय. उशिरा जोडलेल्या प्रेक्षकांच्या माहिती करता ही मॅच सध्या चालू आहे 2 संघादरम्यान. एका साईडला भावेश शिलोणचा हा संघ खेळतो तर दुसऱ्या त्यांच्या विपक्षामध्ये आलिया स्पोर्ट्स 11चा हा संघ सध्या तरी आपण त्यांना खेळताना बघितलंय. ही मॅच अतिशय इंटरेस्टिंग मोड पर्यंत जाऊन पोहोचणार आहे, यामध्ये शंका नाहीये. जो संघ जिंकेल खऱ्या अर्थाने त्याचा दबदबा आणि त्याचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळेल. पण त्याचबरोबर दोन्ही संघ मातबर आहे. रबर बॉल क्रिकेट असू द्या, टेनिस बॉल क्रिकेट असू द्या, त्यामधील तारे सितारे आपण सध्या तर बघतोय याच विभागामध्ये. आणि त्याचबरोबर बॉलिंग ट्रॅक वरती आणखी एक चांगला गोलंदाज म्हणून त्याची ख्याती राहिली आहे. वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर म्हणून त्याची ख्याती राहिली ओम पांडे. मुंबईच्या चेंबूर परिसरामधील हा ओम पांडे तयार होतो आपल्या बॉलिंग ट्रॅकवरती. आणि त्याच्या विपक्षामध्ये बॅटिंग करण्याकरता 2 बॅटर्स मैदान दरम्यान दाखल झालेत. एका साईडला अजित आणि दुसऱ्या साईडला देवा सिंग. ऑल द बेस्ट बोथ टीम. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. ओम पांडे बॉलिंग ट्रॅकवरती. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळायचा होता. डीप मिडविकेट वरती क्षेत्ररक्षक तैनात आहे. जोपर्यंत बॉलला फील्ड केला जाईल 1 धाव तिथे इझिली मिळणार. आणि एकाच धावेने समाधान व्यक्त करावं लागेल. पहिल्या बॉलवरती टीमची आणि वैयक्तिक खात्याची इथून चालना केली गेली आहे. पहिल्या बॉलवरती खाता खोलला जात आहे. कालचा दिवस खऱ्या अर्थाने या पठ्ठ्याने गाजवलाय. तो सध्या तर स्ट्राईक एंड वरती आहे. देवा सिंग आपण त्याला बघतोय. देवा फ्लिक्स यांना आपण त्याला बरीच प्रसिद्धी मिळाली आहे. यावेळेस चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन केलं. पहिलाच बॉल चांगल्या पद्धतीचा त्याच्याकरता डिलिव्हर्ड केलाय. जोपर्यंत सलमान या बॉलला फील्ड करतील 1 धाव तिथे इझिली मिळणार आहे. 84 धावसंख्येचा तुम्ही पाठलाग करता तर प्रति षटकाच्या पाठीमागे तुम्हाला ताबडतोड अंदाजामध्ये बॅटिंग करावी लागेल. ओम पांडे पहिले 2 बॉल चांगल्या पद्धतीचे राहील. पहिल्या बॉलवरती पेस ऑन आणि दुसऱ्या बॉलवरती पेस ऑफ टर्न करण्याकरता ओळखले जातात. आणि त्याचबरोबर एक चांगल्या सटिक लाईन आणि लेंथ करता ओळखला जाणारा गोलंदाज चेंबूर परिसरामधील ओम पांडे. याच दरम्यान थोडीशी दिशा भरकडली की काय यास विश्वनाथ इंटरेस्टेड आहेत. व्हाईट बॉलचा इशारा इथून दिला जातोय. आणि या व्हाईटच्या मदतीने धाव फलक वाढेल आणि जाऊन पोहोचेल सध्या तर 3 चाकड्यावरती. 2 बॉलचा खेळ संपला. 3 धावा सध्या तर धाव फलकावरती आहेत. रिक्वायर्ड 100 बघितल्यानं सुरुवातीपासून 18च्या घरामध्ये मग त्या अंदाजामध्ये तुम्हाला चांगली बॅटिंग करायची आहे. प्रति षटकाच्या पाठीमागे 18 ते 19 धावा तुम्हाला बनवायच्यात. सुरुवात झाली आहे. पहिला बॉल सिंगल, दुसरा बॉल सिंगल, तिसरा बॉल एक्स्ट्रा आलाय. हा वाईड आलाय. आलिया स्पोर्ट्स संघ जिंकायचं असेल तर चांगली बॅटिंग करावी लागेल. बॅटची बाहेरील कडा लागली आहे. इथे देखील फक्त आणि फक्त सिंगल मिळेल. आणि अजित स्वतःच्या बॅटिंग वरती नाखुश आहेत. ही कनेक्शन झालं नाहीये. आपण खऱ्या अर्थाने प्रत्युत्तर दिलं जाईल. ओम पांडे जबरदस्त आतापर्यंत गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून राहिली आहे. 3 बॉलमध्ये 4 धावा ते खर्ची पडलेत. आणि बॅटिंग पहिल्या डावामध्ये जबरदस्त झाली होती. मैदान फ्री माइंडेड आहेत आणि खऱ्या अर्थाने त्यांना माहिती की आपल्याकडे गोलंदाजी करण्याकरता धावा आहेत. यावेळी सोडवण्याचा प्रयत्न केलाय. अपील जबरदस्त केली आहे. पंच आपल्या जागेवरती स्थिर उभे आहेत. सध्या त्यांनी चांगल्या प्रकारची गोलंदाजी राहिली आहे. बॅक टू बॅक लगातार चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपण बघतोय ओम पांडे यांच्या माध्यमातून. आणि सध्या तर बॉलचा आपण विचार केला तर 4 बॉल कंप्लीट झाले. 4 बॉलमध्ये आतापर्यंत 4च धावा आपण सध्या तर धाव फलकावरती बघतोय. याच दरम्यान उडवलाय समोरच्या क्षेत्रामध्ये देवा सिंगच्या बॅटमधला बिग हिट ओम पांडेच्या विपक्षामध्ये आलाय. सुरुवात झाली आहे. शंखनाद झाली आहे. ओमच्या विपक्षामध्ये देवाचा हा क्लास पाहायला मिळालाय. बिग हिट सिक्सर. अशा स्ट्रोकची आवश्यकता आहे. देवाची बॅट जर चालली नाही या मॅच मध्ये तर हे वातावरण पूर्णतः बदललं जाईल. आणि वातावरण बदलायला जास्त वेळ लागणार नाहीये.
आणखी एक यावेळेस सचिनच्या पेसगतीमध्ये परिवर्तन केलंय. चांगल्या पद्धतीचा बॉल जोपर्यंत बॉलला फील्ड केला जाईल एक धाव तिथे इझिली मिळणार आहे आणि या सिंगलच्या मदतीने धाव फलक वाढला जाणार आणि जाऊन पोहोचेल 11-11च्या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस आलिया स्पोर्ट्स संघ जाऊन पोहोचलाय फक्त आणि फक्त 11च्या आकड्यावरती. देवाने ज्यामध्ये 4 बॉल फेस केलेत 8 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात आणि अजित 2 बॉल त्यांनी फेस केलेत 2 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात. 84 धाव संख्येचा तुम्ही पाठलाग करता त्या अंदाजामध्ये तुम्हाला इथून चांगली बॅटिंग करायची आहे. 84चा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्यात. येणारे बॉल शिल्लक असेल तुमच्या हातामध्ये 24 आणि 24 बॉलमध्ये जिंकण्याकरता 73 धावसंख्येची आवश्यकता आहे. 24 बॉल 73 म्हणजेच प्रति षटकाच्या पाठीमागे 18.25 ची सरासरी ही तुम्हाला पाहायला मिळणार आहे. या 73 धावा कशा अंदाजामध्ये चेस केल्या जातील. षटक क्रमांक दुसऱ्यातून गोलंदाजाच्या हातामध्ये सोपवलं जात आहे. आलिया स्पोर्ट्स संघाचा आपण विचार केला तर पहिल्या षटकामध्ये भलेही धावा कमी बनल्यात. अमोल आले सध्या तर बॉलिंग मार्क वरती. षटक क्रमांक दुसरा अमोल यांच्या हातामध्ये सोपवलं जातंय. सध्या स्ट्राईक एंड वरती देवास सिंग आपण यांना बघतोय. 73 धावा आणखी पाहिजे जिंकण्याकरता. अमोल आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती. विशाल काय टार्गेटचा इथून पाठलाग चालू आहे. यावेळी दिशा भरकटली आहे. पहिलाच बॉल खराब पद्धतीने अमोल यांच्या माध्यमातून डिलिव्हर केला गेलाय. काय घडलंय सध्या तर प्रश्न पडलाय. नो बॉलचा इशारा नीरज कलवांच्या माध्यमातून स्कोअरलेग पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत आणि त्याचबरोबर No+1 या 2 धावा इथून अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये मिळतात आणि फ्री हिटचा सिग्नल विश्वनाथ जाधव यांच्या हातामधून दिसतोय आपल्याला. फ्री हिटचा सिग्नल दे घुमाकेवाला सिग्नल आहे. अजित कुठेतरी स्ट्रगल करत होता पहिल्या 2 बॉलमध्ये. आता त्याला इथे कुठेतरी संधी मिळाली आहे. फ्रीडचा बॉल त्याच्यावरती एक सुपर हिट स्ट्रोक येईल का हा प्रश्न पडलाय. हा फुल टॉस फटका तर चांगला केला डीप वरती खेळू जाणार आहे पण त्याला बीट करून हा बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून जाईल. फ्रीड वरती सुपर हिट स्ट्रोक अजित यांच्या बॅट मधनं बिग हिट मॅक्सिमम षटकार. त्या स्ट्रोकची आवश्यकता होती आणि तो स्ट्रोक आलाय. फेअर बॉल आपल्याला इथं पाहायला मिळालाय आणि त्याचबरोबर धाव फलक वाढलं गेलं जाऊन पोहोचला 19च्या आकड्यावरती. चांगला स्ट्रोक आलाय. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन केलंय. बॉल बराच वेळ हवेमध्ये आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये काय हा झेल टिपलाय. कॅश ऑफ द मॉर्निंग आणि चांगल्या पद्धतीचा झेल अमोल यांनी टिपलाय. अजितला माघारी परतावा लागेल. पहिला धक्का आलिया स्पोर्ट्सच्या संघाला. विकेट आली आहे. अमोल आपल्या संघाकरता विकेट घेऊन आणि त्याचबरोबर नवीन खेळाडू मैदानादरम्यान दाखल होताना पाहायला मिळतोय. व्हॉल्यूम मधील 1 ऑफ द बेस्ट प्लेअर म्हणून त्याची ख्याती राहिली आहे. संपूर्ण व्हॉल्यूकरांना आपल्या बॅटिंगचा वेळ लावणारा रोशन सालकर व्हॉल्यू विभागामध्ये एक उभरदावा सितारा मैदानादरम्यान दाखल होताना त्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्या माध्यमातून या मैदानावरती कित्येक पराक्रम आपण बघितलेत. पण आता ओपन क्रिकेट खेळतोय. व्हॉल्यूकरांकरता अभिमान स्वाभिमानाची गोष्ट आहे आणि त्याचबरोबर रोशनचं या मैदानावरती आज खेळणं ते महत्वपूर्ण असेल कारण की त्याला आपण अंडर-25 मध्ये खेळताना बघितलं. त्याला आदिवासी समाज एक गावामध्ये खेळताना बघितलंय. त्याचबरोबर एक गाव एक संघामध्ये खेळताना बघितलं. आता ओपन क्रिकेटमध्ये त्याचं देखील पदार्पण झालंय. तो म्हणजे रोशन सालकर. तो स्ट्राईक एंड वरती आहे. रोशन आल्याबरोबर फटका खेचायचा होता. बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन होत नाहीये. अमोल चांगल्या पद्धतीचा बॉल त्याने डिलिव्हर केला. हा डॉट बॉल आलाय. ओपन क्रिकेट मित्रांनो एवढं सोपं नाहीये. जशा गोष्टी सोप्या दिसतात ना तेवढ्या सोप्या नसतात पण त्या सोप्या करून दाखवाव्या लागतात. जसं आपण जयचा खेळ बघितलाय ना पहिल्या डावामध्ये तशा रोशनचा आपल्या खेळाची अपेक्षा आहे रोशनकडनं आणि तो पाहायला मिळेल यामध्ये शंका नाहीये. अमोल जबरदस्त गोलंदाजी करतायत. धाव फलक 19. यावेळेस फुल टॉस समोरच्या क्षेत्रामध्ये खेळलाय. डीप लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या बरोबर मधून हा बॉल निघून जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि या 4च्या मदतीने रोशन सालकर आपलं खातं खोलतोय. याच मैदानावरती खासदार चषक आणि त्या स्पर्धेमधील 7 बॉलमध्ये 7 षटकार मारण्याचा पराक्रम रोशन सालकर याने करून दाखवलाय. वालूच्या मैदानावर कित्येक वेळा आपण 6 बॉल 6 षटकार खेळताना बघितलेत आणि त्याचबरोबर वालूचे बरेच खेळाडू त्याचबरोबर आपण सादिक अन्सारी यांना देखील आठवण येते त्यांची. आई वालवादेवी चषक 9 बॉलमध्ये 9 षटकार त्यांनी देखील या मैदानावरती मारले होते. रोशन ऑन स्ट्राईक. धाव फलक 23. यावेळेस आणखी एकदा जोरकस फटका खेळायचा. स्कोअरलेगच्या क्षेत्रामध्ये बॉल निघालाय. 1 धाव मिळाली आहे. दुसऱ्या करता प्रयत्न दिसतोय. हा मिळवली आहे. 2 धावा इझिली होत आहेत कंप्लीट. तिसऱ्या करता प्रयत्न दिसतोय नाही थांबवलंय. 2 धावांनी तो समाधान व्यक्त केलं जातोय.
या दोनच्या मदतीने धावफलक वाढेल आणि जाऊन पोहोचेल 25-25 च्या आकड्यावरती. येणारे बॉल शिल्लक आहे तुमच्या हातामध्ये 19 आणि 19 बॉल मध्ये जिंकण्याकरता 59 या धाव संख्येची आवश्यकता आहे. देवा सिंग आणि रोशन सालकर यांना चांगली बॅटिंग करायची आहे. या मॅचला जिंकायचं ना मित्रांनो, तर या बॉलवरती कुठल्याही परिस्थितीमध्ये एक मोठा हिट पाहिजे. आलिया स्पोर्ट्सच्या संघाकरता अमोल आतापर्यंत मागे ठरले 5 बॉल मध्ये 14 धावा खर्च पडले. शेवटचा बॉल रोशन सालकर उडवायचा होता, बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन होत नाहीये. चांगल्या पद्धतीचा कमबॅक अमोलच्या माध्यमातून राहिलाय. येणारे 18 बॉल शिल्लक आणि जिंकण्याकरता 59 या धाव संख्येची आवश्यकता. रिक्वायर्ड 19.67 हा तुम्हाला मेंटेन ठेवायचा आहे. 59 धावा बनतायत. बनताना देखील आम्ही मैदानावरती बघितल्यात. कालच्या दिवसामध्ये 8 बॉल मध्ये 38 धावांची एक वादळ खेळी देवासिंग याने साकारली होती. जणू काय त्याच्या अंगामध्ये काहीतरी वेगळेच क्षण पाहायला मिळाले होते, कारण की त्याच्या माध्यमातून जी बॅटिंग झाली होती ना, जबरदस्त बॅटिंग झाली होती. संतोष भाऊंचा संघ स्ट्रगल करत होता, पण त्याचबरोबर त्यांनी चांगला खेळ दाखवला होता. जमेची बाजू बघा मित्रांनो, दोन्ही संघाच्या दिशेने मॅच स्थिर आहे, पण सध्या तर फॉरेन साइड टीम कुठेतरी या मॅच मध्ये वर्चस्व आपल्याला त्यांचं पाहायला मिळतंय. आणि त्याचबरोबर मयंक आलेत बॉलिंग मार्क वरती. मयंक आलेत आणि मयंकचं स्वागत केलं जाईल 6च्या साह्याने. देवासिंगच्या बॅटमधून बेगीट हा सिक्सर आलाय. मयंकला देखील सांगितलं वेलकम, तुमचं स्वागत आहे वसई विरार नगरीमध्ये अप्पा ग्राउंड वरती. तुम्हाला वेलकम म्हणतोय 6च्या साह्याने. देवासिंगच्या बॅटमधून हा बेगीट सिक्सर आलाय. आणि नेक्स्ट मॅच होणार आहे विनर वर्सेस विनर. पहिल्या मॅचचा विजेता आणि दुसऱ्या मॅचचा विजेता एकमेकांच्या विपक्षामध्ये खेळणार आहे. मयंकच्या विपक्षामध्ये षटकाराला देवासिंगच्या बॅटमध्ये हा षटकार. धावफलक 31 च्या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. यावेळेस यू मिस आय विल डेफिनेटली हिट क्लीन बोल्ड. यस्टनचा वेध घेणार हा बॉल. मयंकचा प्रत्युत्तर, तू मला ठोकणार तर मी तुला रोखणार. विकेट आली आहे. 6च्या नंतर पलटवार झालाय. ही विकेट आली, महत्वाच्या क्षणी विकेट आली आहे. 7 बॉल मध्ये 15 धावांची एक चांगली इनिंग खेळून देवासिंग मैदानाच्या बाहेर जाताना आपण त्यांना बघतो आणि त्यांची जागा बनवून काढण्याकरता नवीन बॅटर मैदान दरम्यान इन होताना आपण त्याला बघतोय. सध्या तर आशिष कनौजे आपण सध्या त्यांना बघतोय मैदान दरम्यान इन होताना बघतोय, दाखल होताना पाहायला मिळत आहेत. आलिया स्पोर्ट्स संघाचा विचार केला ना, मॅच तुम्ही इथून देखील जिंकू शकतात आणि त्याचबरोबर त्यांचा विपक्षी संघ भावी संघ देखील जिंकू शकेल. जिंकणार कोण? जो चांगला परफॉर्मन्स देणार, जो आपला 100% योगदान देणार, जो चांगला खेळ दाखवणार, तो संघ इतर जिंकणार आहे. पहिली मॅच आठवा. स्वामी 11 आर स्पोर्ट्स संघ देखील कुठेतरी स्ट्रगल करत होता. सत्यमची ती लाजवाब गोलंदाजी. आशिष आलेत बॅटिंग करण्याकरता. यावेळेस आल्याबरोबर आशिष कनौजेच्या बॅटमध्ये बिगिट स्टँड अँड डिलिव्हर डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे या बॉलला फेकलाय. मयंक वरती आक्रमण केलंय. आल्याबरोबर या स्ट्रोकची आवश्यकता होती. हा बॉल होता स्लॉट मध्ये, डायरेक्टली पाठवला पार्किंग लॉट मध्ये. बिगिट षटकार. इक्वेशन समीकरण पूर्णतः बदलत जाणार आहे. 84 धाव संख्येचा पाठलाग करत असताना आतापर्यंत धावफलकावरती 37 धावा आपण धावफलकावरती बघतोय. 47 ची आणखी आवश्यकता जिंकण्याकरता. आणखी एकदा आक्रमण करायचं होतं. हा बॉल चाललाय सध्या तर तळम्याच्या क्षेत्रामध्ये. 2 धावा इथून इझिली प्राप्त होतील आणि 2च्या मदतीने धावफलक वाढेल. जाऊन पोहोचेल ते 39 च्या आकड्यावरती. 84 धाव संख्येचा पाठलाग करत असताना अशा बॅटिंगची आवश्यकता होती. प्रत्येकी बॅटरकडे टाइम नाहीये. आल्याबरोबर त्याला बॅट फिरवायची, कारण की प्रत्येकी षटकाच्या पाठीमागे 19 धावा तुम्हाला जमा करायच्यात. धावफलकावरती सध्या तर 39. 45 आणखी आवश्यकता जिंकण्याकरता. 14 बॉल 45. यावेळेस रिव्हर्स खेळलाय, फटका जबरदस्त खेळलाय. खेळाडू आहे डीप वरती, फक्त आणि फक्त सिंगल मिळणार आहे. चांगला स्ट्रोक, चांगला माइंडसेट आपल्याला आशिष कनौजे यांचा पाहायला मिळाला, पण एका धावेच्या व्यतिरिक्त दुसरं काही मिळणार नाहीये. 44 धावा आणखी पाहिजेत. या बॉलवरती एक मोठा हिट पाहिजे. रोशन सालकर 4 बॉल मध्ये 6 धावा त्यांच्या बॅट मध्ये आल्यात आणि सध्या तर 13 बॉल शिल्लक आणि 13 बॉल मध्ये 44 ची आवश्यकता आहे. महत्वाच्या क्षणी हा महत्वाचा बॉल. मयंक आतापर्यंत 15 धावा खर्ची पडलेत. हे काय घडलंय आणि खऱ्या अर्थाने आता कुठेतरी मयंक यांच्यावरती नजरा राहतील. हा फुल टॉस बीमर आणि डायरेक्टली विकेट किपरच्या डोक्याच्या वरनं मैदानाच्या बाहेर गेलाय. घोषंगी क्षेत्रामध्ये गेलाय. 9+2 या 3 धावा इथून हा प्राप्त होतात आणि आता जिंकण्याकरता 41 ची आवश्यकता असेल. सध्या तर 41 धावा पाहिजेत. येणारे बॉल शिल्लक आहे 13 बॉल 41 इक्वेशन.
13 बॉल 41 चुकी घडली आहे. मयंकच्या माध्यमातून आता त्या चुकीची भरपाई केली जाईल का, की त्या चुकीमध्ये आणखी चूक त्याच्या माध्यमातून होईल. पण जेव्हा जेव्हा चुकी घडते ना क्रिकेटच्या जगतामध्ये, चुकीला माफी नाही. 13 बॉल 41 फ्रीडचा बॉल रोशन करता. हा बॉल सोडण्याचा प्रयत्न आणि वाईड बॉल आलाय. कुठेतरी धडपण, कुठेतरी प्रेशर आणि कुठेतरी या प्रेशर मधनं चुकीची कामगिरी मयंकच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाली आहे. आतापर्यंत 44 बनल्यात, येणाऱ्या 13 मध्ये 40 पाहिजेत. या बॉलवरती एक मोठा हिट आला तर पूर्ण आलिया स्पोर्ट्स 11चा संघ या मॅच मध्ये कमबॅक करेन. फ्रीडचा बॉल रोशन सालकर करता. फ्रीडचा बॉल आडव्या बॅटने खेळा, फटका तर चांगला बिटवीन द गॅप चाललाय. एक धाव इथे मिळणार आहे, दुसऱ्या करता इथून थोडाफार प्रयत्न दिसतोय, पण दुसरी धाव तिथे उपलब्ध नाहीये. एकाच धावेने समाधान व्यक्त करावं लागेल. इथून षटकाची होतीये समाप्ती. येणारे 12 बॉल शिल्लक असेल आणि जिंकण्याकरता 39ची आवश्यकता. 12 बॉल शिल्लक 39ची आवश्यकता या मॅचला जिंकण्याकरता. चला बॉल उपलब्ध करून द्या प्लीज. 12 बॉल 39ची आवश्यकता आहे. 19.50ची सरासरी तुम्हाला इथून मेंटेन ठेवावी लागणार आहे. 12 बॉल 39ची आवश्यकता. जमेची बाजू आपण सध्या तर बघितलं ना, रोशन आतापर्यंत शांत राहिलाय. 6 बॉल मध्ये 7 धावा त्याच्या बॅट मध्ये आल्यात. हा असा खेळू ना मित्रांनो, कधी आणि केव्हा ही या खेळाचा वेळ आणि खेळ दोन्ही बदलून दाखवू शकेल, त्याच्यामध्ये क्षमता आहे. खेळ बदलायचा आहे रोशनला आणि सध्या तर तो स्ट्रगल करतोय. 12 बॉल 39ची आवश्यकता आहे. 12 बॉल 39ची आवश्यकता. एका साईडला भावे शिलवण संघ, तर दुसऱ्या साईडला आपण बघतोय आलिया स्पोर्ट्सचा संघ बघतोय. आणि षटक क्रमांक 4 कोणाच्या हातामध्ये सोपवलं जाईल. षटक क्रमांक 4 सोपवलं जातंय. ओम पांडेच्या हातामध्ये सोपवलंय. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई होणार आहे. 2 उभरते सितारे एकमेकांच्या विपक्षामध्ये सध्या तर खेळताना आपण त्यांना बघणार आहोत. वाल्यू परिसरामधील एक रोशन सालकर नावाचा खेळाडू सध्या तर ओपन क्रिकेट खेळतो आणि मुंबई चेंबूर परिसरामधील ओम पांडे त्याला रोखण्याकरता आलाय. पहिलाच बॉल उडवलाय हवेमध्ये, मिस टाइम स्ट्रोक झालाय की काय. बॉलच्या खाली खेळवलाय, झेल डिपलाय. रोशनला माघारी परतावं लागेल. ओम पांडेच्या खात्यामध्ये विकेट आली आहे. ओम पांड्याच्या खात्यामध्ये विकेट आली आहे. रोशनला माघारी परतावं लागले. 7 बॉल मध्ये 7 धावा त्याच्या बॅट मधून आल्यात. थोडासा निराशा आहे, पण चांगला खेळ अजून बाकी आहे. 11 बॉल शिल्लक आणि 39ची आवश्यकता आहे. विशाल आलाय, नवीन दाखल झाला बॅटिंग करण्याकरता. विशाल चांगली त्याला बॅटिंग करावी लागेल आणि आल्याबरोबर आशिष यांना त्यांना स्ट्राईक एंड वरती आणायचे. आशिष कनोजिया ज्यांनी आतापर्यंत चांगली बॅटिंग केली आहे. 3 बॉल मध्ये 9 धावा त्यांच्या बॅट मधून आल्यात आणि जास्तीत जास्त स्ट्राईक आशिष यांना द्यायची आहे. बहुजन विकास आघाडी चषक 2026 मध्ये जोडले तमाम क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत. विशाल ऑन स्ट्राईक. ओम पांडे बॉलिंग मार्क वरती. ओमचा हा बॉल चांगल्या पद्धतीचा राहिला आहे. अशी स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतायत, पण स्ट्राईक त्यांच्यापासून थोडीशी वंचित राहिली आहे. या मॅचला जर जिंकायचं असेल ना आलिया स्पोर्ट्स 11 संघ, तर जास्तीत जास्त इथून मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. चांगली फटकेबाजी करावी लागेल. ओम पांडे चांगले प्रदर्शन सध्या तर तो करतोय. पहिल्या बॉलवरती विकेट, दुसरा बॉल डॉट आला. तिसरा बॉल तो महत्वाचा विशाल करता. तिसरा बॉल समोर खेळलाय. जोपर्यंत जयसिंग या बॉलला फील्ड करतील फक्त आणि फक्त एकच धाव मिळणार आहे. एकच धाव मिळेल. जिंकण्याकरता आणखी 38 या धावसंख्येची आवश्यकता आहे. चमत्कार सातत्यपूर्वक मित्रांनो होत आहेत, पण ते होण्याकरता थोडासा वेळ लागतो आणि इथे देखील चमत्कार होऊ शकेल यामध्ये शंका नाहीये. येणारे सध्या तर 9 बॉल शिल्लक आहेत. 9 बॉल मध्ये 38 या धावसंख्येची आवश्यकता. आशिष चांगली बॅटिंग केली आहे. हर्ष की फर्स्ट तक चांगली त्यांना बॅटिंग करायची आहे, कारण की मॅच संपली नाहीये. जोपर्यंत मॅचचा शेवटचा बॉल पडत नाही, जोपर्यंत मॅचची शेवटची धाव पडत नाही, कुठलाही संघ जिंकत आणि कुठलाही संघ पराभूत होत नाही. यावेळेस चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, ही खासियत आहे. ही जबरदस्त क्वालिटी ओम पांडे याच्याकडे आणि त्याने चांगला खेळ आतापर्यंत त्याने दर्शवलाय. आणि हा डॉट बॉल आलाय. आता या मॅच मध्ये कुठेतरी वर्चस्व मजबूत होताना पाहायला मिळतं. भावेश्वर संघाचं चांगलं वर्चस्व राहिलंय. ओम पांडेची जबरदस्त गोलंदाजी आणि त्याचबरोबर जयची आपण पहिल्या डावामध्ये चांगली बॅटिंग बघितली आहे.
शेवटचे आणखी 2 बॉल शिल्लक आहेत. ओम पांडे आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस आणखी एक चांगल्या पद्धतीचा बॉल. जिथे तुम्हाला मोठे स्ट्रोक खेळायचे होते तिथे डॉट बॉल्स जास्त प्रमाणामध्ये खेळले गेले आणि त्याचंच कारण राहिलंय की कुठेतरी या मॅच मध्ये पाठीमागे राहिलाय आलिया स्पोर्ट्स 11चा हा संघ. जिथे 39 धावा पाहिजे होत्या तिथे फक्त आणि फक्त सिंगलच धाव खर्चे पडलेत 5 बॉल मध्ये. ओम पांडे जबरदस्त गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून राहिली आहे. शेवटचा बॉल सध्या तर शिल्लक आहे. या बॉलवरती एक मोठा हिट आला ना तर थोडाफार या मॅच मध्ये जीव राहू शकेल बॅटिंगचा टीम करता. शेवटचा बॉल त्याला सोडला आणि विश्वनाथ आपल्या जागेवरती उभे आहेत आणि हा डॉट बॉल करार केला जातोय. जिथे 12 बॉल मध्ये 39 ची आवश्यकता होती ते ओम पांडे यांनी जबरदस्त अफलातून लाजवाब गोलंदाजी केली आहे. फक्त आणि फक्त सिंगल धाव खर्चे पडलेत. इक्वेशन समीकरण आता पूर्णतः बदललंय. धाव फलकावरती धावसंख्या आहे ती 46. रिक्वायर्ड रन रेट आता 38 धावा तुम्हाला पाहिजेत. येणारे 6 बॉल शिल्लक आणि 6 बॉल मध्ये जिंकण्याकरता 38 धावसंख्येची आवश्यकता. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. येणारे 6 बॉल शिल्लक आणि जिंकण्याकरता 38 धावसंख्येची आवश्यकता. ही मॅच हातामध्ये सुटली आहे. आलिया स्पोर्ट्सच्या संघाच्या हातामध्ये ही मॅच सुटली आणि त्याचबरोबर या मॅच वरती पकड मजबूत झाली आहे. भावेश शिलोणे संघाची पकड मजबूत झाली आहे. षटक क्रमांक अंतिम ते मार्गस्थ असेल आणि 6 बॉल मध्ये 38 ची आवश्यकता. कुठेतरी पाठीमागे राहिले. ज्या सुरुवातीची आवश्यकता होती ना ती सुरुवात झाली नाहीये. अजित कडनं अपेक्षा होत्या पण अजितच्या बॅटमध्ये एक षटका आला आणि त्याचबरोबर तो बाद झाला. ते फक्त आणि फक्त 8 धावा बनवू शकला आणि त्याच्या समवेत देवासिंगने चांगली बॅटिंग केली. 2 षटकार त्याच्या बॅटमध्ये देखील आले होते. यावेळेस पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय. विशालच्या बॅटमधनं बिग आलाय, सिक्सर आलाय पण येता येता उशीर झालाय. बघावं लागेल. चमत्कार होतात मित्रांनो. याच्या अगोदर देखील सांगितलं आणि आता देखील होऊ शकतायत. आणि या पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. 5 बॉल शिल्लक आणि 5 बॉल मध्ये जिंकण्याकरता 32 ची आवश्यकता आहे. येता येता बराच उशीर झालाय. विशालच्या बॅटमध्ये षटकार आलाय. जे काही आता शिल्लक बॉल आहेत ना त्यामध्ये आता तुम्ही फक्त प्रेक्षकांचे मन जिंकू शकतात आणि ते कार्य विशाल चांगल्या पद्धतीने करतील यामध्ये शंका नाहीये. 52 धावसंख्या धावफल करतील. 5 बॉल 32 ची आवश्यकता. बॅक टू बॅकचा हा दुसरा सिक्सर आलाय. बॅक टू बॅकचा दुसरा षटकार आणि आता 4 बॉल शिल्लक आणि 26 ची आवश्यकता. हा फुल टॉस बॉल ऑन साइडला फुल टोल वसूल केला गेलाय. गोलंदाजाच्या मनामध्ये देखील आता प्रेशर पाहायला मिळेल. थोडाफार तो प्रेशर असणार आहे. 4 बॉल 26 ची आवश्यकता आहे. भावेश शिलोण संघ या मॅचला जिंकलाय असं वाटतंय पण किमान आता तुम्हाला कुठली चुकी करायची नाहीये. बॅक टू बॅक लगातारचा हा तिसरा स्ट्रोक आलाय. तिसरा बिग आला विशालच्या बॅटमध्ये. 3 बॉल शिल्लक आणि 20 ची आवश्यकता. मी सांगितलंय मित्रांनो चमत्कार होत आहेत. गलती से मिस्टेक इथे जर कुठे झाली ना तर या मॅच मध्ये आलिया स्पोर्ट्सचा संघ देखील कमबॅक करू शकेल. जसं आपण बघितला होता, जशी ती गोलंदाजी आपण बघितली होती मयंकच्या माध्यमातून ती आता इथे कुठे जर झाली ना तर सर्वांचे हात डोक्यावरती जायला वेळ लागणार नाहीये. 3 बॉल शिल्लक 20 ची आवश्यकता. 3 बॉल 20 ची आवश्यकता. प्रेशर 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 सध्या तर आपल्याला पाहायला मिळतोय. रवी येतात. गोलंदाजाला काहीतरी कानमंत्र दिले पण ते कानमंत्र कुठपर्यंत योग्य ठरेल येणारा वेळ आणि काळ दर्शवणार आहे. कोणाला माहिती नशिबामध्ये काय लिहिलंय, कोणाच्या नशिबामध्ये काय लिहिलंय आणि कोणाचं नशीब कोणाच्या समोर जोडलंय. 3 बॉल 20 ची आवश्यकता. लगातारचा हा 4था बिग हिट येणार आहे यामध्ये शंका नाहीये. बॅक टू बॅक लगातारचा हा 4था षटकार आलाय. विशालच्या बॅटमधनं जबरदस्त बॅटिंग होत चालली आहे आणि आता कुठेतरी प्रेक्षकांना प्रश्न पडला असेल की विशाल सारखा बॅटर एवढा लेट बॅटिंग करण्याकरता का आलाय. आपण लेट आला पण थेट आलाय. जबरदस्त बॅटिंग चालू आहे. 2 बॉल शिल्लक 14 ची आवश्यकता. आता मनामध्ये प्रश्न राहिलेत. प्रेक्षक देखील मनामध्ये उत्तंका वाढली असेल की एक वाईट किंवा एक नो बॉल येतोय की काय हा प्रश्न मनामध्ये पडलाय. 2 बॉल 14 ची आवश्यकता. 2 बॉल 14. लगातारचा हा 5वा. 5 बॉल 5 षटकार आलेत विशालच्या बॅटमधनं. भलेही मॅच हारलेत
पण असं सांगितलंय, पण ही मॅच आणखी शिल्लक ठेवली. 1 बॉल 8ची आवश्यकता आहे. प्रेक्षकांचं मन जिंकण्याचं पुरेपूर कार्य विशाल करतायत. रवी देखील सांगतायत, बाबा आतापर्यंत जे काय झालं ते विसरून जा, फक्त एक चांगला बॉल टाक, नाही तर कुठेतरी या गोलंदाजावरती नजर राहील सर्वांची. 1 बॉल शिल्लक आणि 1 बॉल मध्ये 8 या धाव संख्येची आवश्यकता. लगातार 5 षटकार विशालच्या बॅटमधून आलेत. प्रेक्षक राजे, विशालची बॅटिंग आवडली असे एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. जबरदस्त बॅटिंग त्याने केली आहे. 1 बॉल 8ची आवश्यकता. काय घडेल? चांगला बॉल, फेअर बॉल की एक्स्ट्रा बॉल? हा चांगल्या पद्धतीचा बॉल इथून डिलिव्हर केलाय. मोकळा श्वास आता कुठेतरी गोलंदाज घेईल आणि अक्षरशः सर्वांचा श्वास आणि त्याचबरोबर गळ्यापर्यंत हा श्वास अडकला होता आणि तो मोकळा श्वास आता शेवटच्या बॉल पर्यंत इथून सोडला जाईल. भावेश इलेव्हन संघाने या मॅचला फक्त आणि फक्त 7 धावाने जिंकलं जात आहे. अभिनंदन, व्हेरी हार्ड लक आलिया स्पोर्ट्स संघ. ही मॅच समरी बघा. भावेश इलेव्हन संघाने सर्वप्रथम बॅटिंग केली.